मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करणार आणि सरकार कुटुंब अभियान राबवणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। 15 लाख लाडक्या बहिणींची भेट घेणार असल्याचं सुद्धा शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। अनिल देशमुख यांनी नुकताच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विट केलं। गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी अनिल देशमुखांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकावर दबाव टाकला असा आरोप करण्यात आला। त्यावर आता अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे असं म्हटलंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खुलं आव्हान दिले। अनिल देशमुख यांनी माझी नार्को टेस्ट करण्यात यावी, कोण खरं बोलतंय हे लगेच समोर येईल असं खुलं आव्हान गिरीश महाजनांनी दिले। शरद पवार येत्या 24 तासांच्या आत माफी मागा, नाहीतर सर्व रामभक्त तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरतील आणि शरद पवारांच्या फोटोला जोडे मारतील। भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्या विरोधात आंदोलनाचा दिला इशारा। मनोज जरांगे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। मनोज जरांगे यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली। मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता, मात्र आता मनोज जरांगे 17 सप्टेंबरपासून उपोषण करणार आहेत। अमित शहा यांच्या बैठकीतली मोठी बातमी समोर आली आहे। जागा वाटपाचा प्रश्न महाराष्ट्रातच तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून सोडवावा। काही जागांचं गणित अडलं तर दिल्लीत या आणि अजित पवारांवर बोलू नका अशा स्पष्ट सूचना अमित शहांनी महायुतीतील नेत्यांना दिलेल्या आहेत। महायुतीच्या काही नेत्यांच्या वक्तव्यावर अमित शहांनी नाराजीही व्यक्त केली। मालवणमधील राजकोट येथील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला। या प्रकरणी मुख्य आरोपी असलेले जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। न्यायालयाने चेतन पाटील यांना दिलासा देत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर आरोपी जयदीप आपटे याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकात शिवसेनेने दावा केल्यानंतर भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय। नाशिकमधील तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे तिन्ही भाजपा लढवणार असं म्हणत भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशाकार यांनी शिवसेनेला दावा फेटाळलेला आहे। नाशिकमधून अजय बोरस्ते आमदार होतील असा दावा मंगळवारी संजय शिरसाट यांनी केला होता। युतीत असताना गोपीनाथ मुंडेंनी शिवसेना आमदार पाडण्याचा प्रयत्न केला असं सामनातून लिहिणाऱ्या संजय राऊतांची वृत्ती गिधाड झाली आहे असं म्हणत राम कुलकर्णी यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला। राऊतांमुळे शिवबाठाची वाताहत झाली असं हल्लाबोल कुलकर्णींनी केलाय। पहिल्या टप्प्यात 25 लाख लखपती दिदी बनवणार, तर पुढे 1 कोटीपेक्षा अधिक लखपती दिदी तयार करणार अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। सोबतच 10 लाख मुलांना रोजगार देणार अशी घोषणा सुद्धा फडणवीसांनी केली आहे। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काश्मीरबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलंच तापलंय। सुशीलकुमार शिंदे यांनी कधी एकेकाळी देशाचे गृहमंत्री पद भूषवलं होतं, पण शिंदे यांनी गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची असं वक्तव्य त्यांनी केलंय। वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला रामराम केलाय। 2014 ते 19 या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते। 2019ला त्यांनी वैजापूर विधानसभेची जागा आपल्या पुतण्यासाठी सोडली होती, मात्र शिवसेना फुटीनंतर काही दिवसातच म्हणजेच 2 वर्षांपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। आता आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्ष सोडलाय, त्यामुळे आता ते कोणत्या पक्षात जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आदित्य ठाकरे 12 तारखेला यवतमाळच्या पुसद दौऱ्यावर असतील। यावेळेस पुसद दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा ते आढावा घेतील।
धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या भेटीवर भुजबळांनी वक्तव्य केलं। धनंजय मुंडे यांची जरांगेंना भेटलोच नाही असं स्पष्टीकरण दिलं। आता यावर मी कसं काय बोलू शकतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तसेच जरांगे आता म्हणतात की त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचे, ते शेती तज्ञ कधीपासून झाले असा टोला भुजबळांनी जरांगेंना लगावलाय। अजित पवार यांचे फोटो जाहिरात फलकावर नव्हते, त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। फोटो महत्त्वाचे नाहीत, योजनेचे फायदे लोकांना मिळतात ते महत्त्वाचे आहे। तुम्हाला दिवसभर काहीतरी चालवायचं असतं म्हणून तुम्ही शोधत असतात असं म्हणत मंत्री भुजबळांनी वक्तव्य केलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू असताना त्यांचे पुतणे राष्ट्रपती युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमान यात्रा सुरू केली। या यात्रेनिमित्त युगेंद्र पवार जनता दरबार भरवणार आहेत। ही स्वाभिमान यात्रा 12 दिवस तालुक्यात असणार असून युगेंद्र पवार जनतेसोबत मुक्त संवादही साधणार आहेत। अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली। सध्या राज्यामध्ये कापूस प्रश्न, सोयाबीन, कांदा प्रश्न, निर्यात बंदी हे मोठे प्रश्न आहेत। याबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली, इतरही चर्चा झाल्या असं अजित पवार यांनी म्हटलंय। स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हिंदू हीच आहे। हिंदू हे सगळ्या विविधतांना स्वीकारणारे या विशेषण आहे, त्यात लाजायचं कारण नाही। धर्म ही आपली मूळ प्रेरणा आहे, आपला प्राण आहे, तो स्वीकारला तरच राष्ट्राचं उत्थान होतं, अन्यथा देशाचं अधःपतन होतं असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय।